पुणे बंगळूर महामार्गावर कागल इथं सुमारे 2.5 किलोमीटर लांबीचा पूल उभारला जाणार आहे। धारीवाल ग्रुपच्या भारत कन्स्ट्रक्शनला पूल उभारण्याच्या कामाचा ठेका मिळालाय। कराडप्रमाणे पिलरवरील हा भला मोठा पूल उभारण्यात येणार आहे। त्याच्या कामाला सुरुवात झाली असून या पुलामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल अशी आशा आहे। कागल ते सातारा दरम्यान महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम सध्या सुरू आहे। त्यातून कागलजवळ महामार्गावर तब्बल 2.5 किलोमीटर लांबीचा पूल बांधला जाणार आहे। सुरुवातीला भराव टाकून हा पूल उभारण्यात येणार होता, पण स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी महापुराच्या भीतीने पिलरचा पूल उभारण्याची मागणी केली। त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यामुळे पिलरवरील पूल उभारण्याच्या मागणीला यश आलं आणि त्याचा ठेका धारीवाल ग्रुपच्या भारत कन्स्ट्रक्शनला मिळाला। या कंपनीने प्राथमिक सर्वे करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे। कागल पंचायत समितीपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर दरम्यान हा पूल उभारला जाईल। या पुलाची लांबी सुमारे 2.5 किलोमीटर असेल। सध्या शाहू साखर कारखान्याच्या कार्यालयासमोर पुलाचे पिलर उभारण्यासाठी खुदाई केली जात आहे। त्यासाठी महामार्गाच्या दुभाजकावर पोकलँड मशीनच्या सहाय्याने भले मोठे खड्डे खोदले जात आहेत। शिवाय पंचायत समिती BSNL कार्यालय दरम्यानचा भुयारी मार्ग आणखी रुंद आणि उंच करण्यात येईल। तसंच मुरगुड नाका इथंही भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे। या उड्डाण पुलाच्या खाली दोन्ही बाजूला 3 लेनचे सिमेंटचे सेवा रस्ते करण्यात येणार आहेत, तर दोन्ही रस्त्याच्या मध्ये बगीचा आणि सुशोभीकरण केलं जाईल। परिणामी कागल शहराजवळ महामार्गावर होणारे अपघात कमी होतील अशी आशा आहे।